शेती प्रगती ध्यास शाश्वत शेती विकास ट्रस्ट, अहिल्या कृषी संशोधन, ग्रामीण विकास संस्था आणि तेजस प्रकाशन यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी काम करणारे शास्त्रज्ञ, पत्रकार आणि संस्थांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. राजर्षी शाहू स्मारक भवनात हा सोहळा पार पडला. शिवम प्रतिष्ठानचे प्रमुख इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते देशाचे पहिले कृषी पंडित भीमगोंडा दादा पाटील जीवनगौरव पुरस्कारानं तळसंदे इथले बाळू नाना चव्हाण यांना सन्मानित करण्यात आलं. सोनारवाडीचे अरविंद कल्याणकर, शिर्टीचे अशोक चौगुले, मजलेचे अविनाश पाटील, भाटमरळीचे बापूराव कोरडे, निमशिरगावचे सापगोंडा पाटील, ओणी तालुका राजापूर इथले शैलेश शिंदे देसाई, आटपाडीचे शरद पाटील, थेरगावचे अजित शिरगावकर, रेश्मा सावंत या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. शेडशाळची स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील देशी वाण संवर्धन संस्था, कसबा सांगावची दूधगंगा सहकारी पाणीपुरवठा संस्था या संस्थांसह कृषी पत्रकार म्हणून विवेक दाभोळे, कृषी शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर योगेश बन यांना गौरवण्यात आलं. यावेळी डॉक्टर वसंतराव जुगळे यांच्या कृषी विकास 2050 या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना इंद्रजित देशमुख यांनी देश पुढे न्यायचा असेल तर शेतीला प्रथम प्राधान्य द्यावं लागेल. शेवटच्या श्वासापर्यंत काम करणाऱ्या शेतकऱ्याला सन्मान मिळायला हवा असं प्रतिपादन केलं. या कार्यक्रमाला माजी कृषी संचालक विकास पाटील, विभागीय कृषी सहाय्यक संचालक उमेश पाटील, RCFचे वरिष्ठ विपणन प्रबंधक योगेश वेंगुर्लेकर, शेती प्रगतीचे रावसाहेब पुजारी, डॉक्टर वसंतराव जुगळे, प्रतापराव चिपळूणकर, डॉक्टर अप्पासाहेब पुजारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.